नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण शेती संदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. डिझेल, युरिया आणि डीएपी खतांच्या टंचाईनंतर आता बँकांमधील रोकड टंचाईचं संकट समोर आलंय. बी बियाणे, खते आणि इतर कृषी निविष्ठा खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात पैशांची गरज असताना बँकांकडून पुरेशी रोकड उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय. ग्रामीण भागातील अनेक शेतकरी अजूनही रोख व्यवहारांवर अवलंबून असल्याने डिजिटल व्यवहारांचा पर्याय मर्यादित ठरतोय. दरम्यान जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने रोकड पुरवठा कमी केल्याने पैसे काढण्याची मर्यादा 50,000 रुपयांवरून 30,000 रुपयांपर्यंत घटवली आहे. यामुळे खरीप पूर्व तयारीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते. भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार कराराचा पहिला टप्पा अंतिम टप्प्यात पोहोचला असून सुमारे 99% मुद्द्यांवर सहमती झाल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचं पथक नवी दिल्लीत दाखल झालं असून 2 ते 4 जून दरम्यान महत्त्वाच्या बैठका होणार आहेत. या चर्चेत कृषी क्षेत्रातील बाजारपेठ प्रवेश, शुल्क सवलती, निर्यात आयात धोरणे आणि विविध प्रलंबित मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे. अमेरिका दुग्धजन्य पदार्थ, मका, सोयाबीन, कापूस, सफरचंद, बदाम आणि अक्रोड यांना भारतीय बाजारपेठेत अधिक प्रवेश मिळावा अशी मागणी करत आहे. तर भारताने तांदूळ, मसाले, आंबा, द्राक्षे, डाळिंब, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ आणि सागरी उत्पादनांच्या निर्यातीसाठी अमेरिकन बाजारपेठ खुली करण्याचा आग्रह धरलाय. विशेषतः अमेरिकेने जनुकीय सुधारित म्हणजे जीएम कृषी उत्पादने, दुग्धजन्य पदार्थ आणि पशुखाद्यांशी संबंधित अटी शिथिल करण्याचा आग्रह धरलाय. मात्र भारतीय शेतकऱ्यांसहित अन्न सुरक्षा आणि जैव सुरक्षा नियमांचा विचार करून भारताने या मुद्द्यांवर सावध भूमिका घेतली आहे अशी माहिती या घडामोडींशी संबंधित तज्ज्ञांनी दिली आहे. याशिवाय अमेरिकेने चालवलेली करवाढीची तयारी, गुणवत्ता मानकांचा धरलेला आग्रह आणि इतर अडथळ्यांमुळे भारतीय शेती उत्पादनांच्या निर्यातीसमोर निर्माण होणाऱ्या अडचणी दूर करण्यावरही चर्चा अपेक्षित आहे. प्रतिस्पर्धी देशांच्या तुलनेत भारतीय कृषी उत्पादनांना प्राधान्य मिळावं यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं भारतातर्फे वाटाघाटी करणाऱ्या पथकाशी संबंधित सूत्रांनी सांगितलंय. राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मान्सूनचा पाऊस अद्याप केरळमध्ये दाखल झालेला नसून 10 जून पर्यंत पावसाची शक्यता कमी असल्याचे संकेत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पेरण्यांची घाई करू नये असं आवाहन केलंय. हवामान विभागाच्या माहितीनुसार यंदा एल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता असून विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि कोकणातील काही भागात वादळी पाऊस आणि ढगाळ वातावरण राहू शकतं. मात्र अशा तात्पुरत्या पावसावर अवलंबून राहून पेरण्या करू नयेत, तर मान्सून स्थिर झाल्यानंतरच पेरणी करावी असा सल्ला देण्यात आलाय. भारतातील सागरी उत्पादनांच्या निर्यातीने 2025-26 या आर्थिक वर्षात नवा इतिहास रचलाय. जागतिक बाजारपेठेतील अनेक आव्हानांनंतर मात करत देशातून तब्बल 19.72 लाख टन सागरी उत्पादनांची निर्यात झाली असून यामधून 73,890 कोटी रुपयांहून अधिक परकीय चलनाची कमाई झाली आहे. गोठवलेल्या कोळंबीने निर्यातीत आपलं वर्चस्व कायम ठेवत एकूण कमाईतील 66% अधिक वाटा उचललाय. अमेरिका, चीन, युरोपियन संघ, जपान आणि मध्य पूर्वेतील देश भारतीय सागरी उत्पादनांच्या प्रमुख बाजारपेठा ठरल्या आहेत. तसंच गोठवलेले मासे, स्क्विड, कटल फिश आणि सुकवलेल्या सागरी उत्पादनांच्या निर्यातीतही उल्लेखनीय वाढ नोंदवली गेली आहे. खरीप हंगाम 2026 साठी महाकृषी ऍप्लिकेशनद्वारे विविध कृषी मोहिमा राबवण्याचे आदेश देण्यात आलेत. मात्र प्रत्यक्ष क्षेत्रीय कामकाज करताना सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना अनेक तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेने केलाय. अतिरिक्त मनुष्यबळ, तांत्रिक साधने आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून न देता मोहिमा राबवण्याची सक्ती करण्यात आल्याने शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्याऐवजी ॲपमध्ये माहिती भरणे, छायाचित्र अपलोड करणे आणि विविध तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यातच अधिक वेळ जात असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे. याबाबत कृषी आयुक्तांना निवेदन सादर करून सक्तीच्या अटी शिथिल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच शेती संदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.